मैदानावरती पाहतोय। यावेळी पहिला चेंडू आपण बघितला तर पॉइंटच्या दिशेने खेळलाय, सिंगल मात्र पूर्ण केली गेले। ओहो, वेग आणि थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची आहे। 6 षटकांचं क्रिकेट आपण पाहतोय। 25वं वर्ष आपण पाहतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं। 25 वर्ष यशाची, 25 वर्ष शिखराची, 25 वर्ष अभिमानाची, 25 वर्ष संघर्षाची आणि 25 वर्ष यशाची, असं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। पुन्हा एकदा अभिनंदन नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, महेशजी मांगेल आणि त्यांचे सर्व आजी माजी सहकारी, अपकमिंग सहकारी सर्वांचं मी एकदा हार्दिक स्वागत केलं। गेली 17 वर्ष सातत्याने तुम्ही आमच्यावर टाकलेला विश्वास याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो। यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, आपण बघितलं तर सिंगल मात्र पूर्ण केलंय। वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न। हो, यावेळी बघितलं 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावेंनी धावसंख्येचा वेग वाढत असताना आपण पाहतोय। साकी ॲड्स गिवलीचा संघ आपण बघितला तर 3 धावांवरती पहिलं षटक मार्ग असतं। यावेळी गोलंदाजी मार्कवरती कल्पेश। हो, यावेळी बघितला तर चेंडू बरकटलाय, लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। पंच आमच्याकडे बळत आहेत, वाईटचा इशारा आणि अवांतरमध्ये धाव आपण पाहिली तर पाहायला मिळते। आजचा जो हाफ आपण पाहतोय तर नक्कीच बाहेरचे एक गावी एक संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण टेनिस क्रिकेट विश्वातली पालघर जिल्ह्यातली नामवंत अशी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय। DBN लाईव्हच्या माध्यमातून टीम कव्हरेज करते आणि एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन। ओ राकेश प्रभू, यावेळी मात्र आपला दर्जा, आपला क्लास दाखवत असताना चेंडू जातोय सीमार शपार, धावा मिळतील चौकार। ॲक्शन प्रिव्ह्यू पाहू शकतात, क्या परफेक्ट टायमिंग आहे। क्लास आपण बघतोय, क्वांटिटी क्लास भरपूर महत्त्वाचा असतो आणि राकेश प्रभू DY पाटीलसाठी भरपूर वर्ष चांगलं लेदर क्रिकेट आपण बघितलं तर पालघर डिस्ट्रिक्टसाठी खेळलाय असा खेळाडू सध्याच्या घडीला नामवंत, यशवंत आणि कीर्तिवंत। हा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये, मात्र यावेळी आपण बघितलं तर शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची आहे आणि सिंगलला मात्र परावर्तित केलं राकेश प्रभूंनी। सिंगल मात्र पूर्ण केली आणि सिंगलच्या साह्याने धावांचा वेग, धावांची गती मात्र आता वाढली गेले। तर साकी ॲड्स 9 धावांवरती आपल्याला संघ पाहायला मिळतोय। तर समोरचा संघ आपण बघितला तर युवा उमरोळी नक्कीच आपण बघितलं पालघर जिल्ह्यातील आणखीन एक मोठं गाव उमरोळी परिसर आपण पाहतो, ज्यावर मैत्री चषक नाईटचे भरपूर सामने आपण त्या परिसरात पाहत असतो आणि तिथला संघ मात्र मैदानावरती झुंज देतोय। आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या नारंगी नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे। तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय। या चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या बाहेर आहे। पुन्हा एकदा आपण बघितलं तर गोलंदाज यावेळी भरकटलाय, दिशाहीन चेंडू, कारण जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर गोलंदाजाला मॅरिटवरती गोलंदाजी करावी लागेल, नाहीतर आपण बघितलं अशा वाईट चेंडूचा सामना करावा लागेल। प्रत्येक धाव महत्त्वाची आहे, प्रत्येक ज्या प्रकारे पाण्याचा थेंब महत्त्वाचा आहे, प्रत्येक रक्ताचा थेंब महत्त्वाचा आहे, तसं या क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची आहे आणि या धावेला आपण लाईफ लाईन असं संबोधतो। घेवली संघ आपण बघितलं तर यावेळी प्रथम फलंदाजी करताना राकेश प्रभू, अभिजित केणे 2 फलंदाज। यावेळी मागितलं तर चांगला फटका, चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, मात्र तेवढ्याच प्रकारची चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मात्र पाहायला मिळाला। चांगला स्ट्रेट ड्राईव्ह होता। या 2 धावांवरती आपण बघितलं धावांची गती 12 धावा। दोन्ही सलामीचे फलंदाज, एका साईडला राकेश प्रभू, एका साईडला अभिजित केने, हे 2 फलंदाज सलामीचे मैदानावरती पाहायला मिळतात। 6 षटकांचं क्रिकेट आहे, कुठेही जाऊ नका, उघडा डोळे पहा नीट, कारण ही स्पर्धा आहे पालघर जिल्ह्यातली सुपरहिट। यावेळी खेळण्याचा प्रयत्न बघा, चेंडू बघितला आपण तर नक्कीच कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, मात्र इथे प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत। अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। पहिल्या षटकाचा खेळ होतोय पूर्ण। धावा आपण बघितल्या तर धावा पाहायला मिळतात 13 धावा। राकेश प्रभू खेळतोय 7 धावांवरती, अभिजित केने खेळतोय 4 धावांवरती आणि धावाची गती पाहिली तर 13 धावा। पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय। पुन्हा एकदा मयूरकडे जाऊया, मयूरला संधी देऊया। युग आहे और युवा आहे।
मयूरच्या माध्यमातून आपण चांगलं संगीत सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पाहिले तर प्रेक्षकांना बसायला जागा नाही आहे आणि समोरचं स्टँड आपण बघितलं तर नक्कीच या 2 ते 3 दिवसामध्ये स्टँडसुद्धा आपल्याला फुल भरलेले पाहायला मिळतील. कारण अखिल भारतीय स्तरावरची टेनिस क्रिकेटची नंबर 1 स्पर्धा या मैदानावरती खेळली जाणार आहे. आजचा दिवस आपण पाहतोय. बाहेरचे संघ एक गाव एक संघ, उद्याच्या दिवसापासून एक गाव एक संघ फॉर्मेट आपण पाहणार आहोत. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळी लँड होईल. कुठलाही खेळाडू उपस्थित नाही आहे. 2 खेळाडूला चकमा देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील चौकार. खेळू नये विनंती आहे. जे आमचे छोटे खेळाडू तिथे खेळतायत तर नेटचा ताबा सोडायचा आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 17 धावा. चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडूनी गाठलाय पल्ला पार. चौकार मात्र 4 धावेने आपण बघितलं समीकरण बदललं गेलंय. यावेळी खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघितला तर चेंडू पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. 2 धावा मात्र अर्जित केल्या गेल्या. 2 धावेने आपण बघितलं धावांचा वेग वाढला गेलाय. 17 धावा आपल्याला 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.2चा खेळ आतापर्यंत बघितलं तर पाहायला मिळतो मैदानावरती. जयेश गोलंदाज आहे तर एका साईडला सलामीचे दोन्ही फलंदाज. राकेश प्रभू या फलंदाजाचं नक्कीच आपण नेहमी नाव घेत असतो. कारण मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर वेळा चांगल्या खेळ्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर पाहिला आहे. तोच खेळाडू मैदानावरती आहे. यावेळी चांगला चेंडू होता मात्र त्याच प्रकारे आपण बघितलं तर चेंडूला हलक्या हाताने खेळला आहे. सिंगल मात्र पूर्ण केली ऑफच्या दिशेने आणि 1 धाव मात्र वाढली गेली. ना भूतो ना भविष्यती याची देही याची डोळा. पहा क्रिकेटचा अतिभव्य रम्य सोहळा. आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या नारंगी नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. पाहत राहा बघत राहा NCC कप 2024 वर्ष 25 व पर्व 25. धावसंख्या आपण बघितली 20 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश प्रभू 7 धावांवरती. अभिजित केणे 11 धावांवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय जयेश. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी आपण बघितलं तर जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. राकेश प्रभू स्ट्राईक वरती. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगल एक पूर्ण केलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. सिंगलच्या साह्याने धावांची गती आपण बघितली तर 21 धावा आता आपल्याला पाहायला मिळते स्कोअरबोर्डवरती. करंट रन रेट आपण पाहिला तर 12.60च्या सरासरीने आपण बघितलं तर सध्याच्या घडीला फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साकी ॲड्स गावली हा संघ आपण बघितला तर 21 धावा प्रथम फलंदाजी करत असताना. घेवलीचा संघ आपण बघितला तर यावेळी पाहायला मिळतोय. यावेळी बघा पुन्हा एकदा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र तिथे आपण बघितलं तर खेळाडू आहे. सिंगल मात्र पूर्ण केली गेले. साकी ॲडचा संघ यावेळी आपण बघितलं फलंदाजी मार्कवरती. 2 नामवंत फलंदाज मैदानावरती. संघर्ष करावा लागेल कारण बिना संघर्ष काही मिळणार नाही आहे. प्रयत्न मात्र पूर्ण करावे लागतील कारण स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्ही आता तुमचा खेळ दाखवला तर तुम्ही सुद्धा मोठे व्हाल याबद्दल काही दुमत नाही आहे. DBN लाईव्हची टीम आपण बघतोय. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटॉस चेंडू होता. लेगच्या दिशेने खेळलाय. बघितलं आपण तर सिंगल पूर्ण केलंय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का मात्र एकच धाव. धावसंख्या 22 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 23 धावा आपण बघितलं तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा DJ कडे जाऊया. संगीतला घेऊया. हॅलो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा आपण धावपलकावरती पाहतोय. सुंदर आयोजन सुंदर नियोजन असलेली आपण पाहतोय भव्य स्पर्धा. रौप्य महोत्सवी वर्ष आपण बघतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळांना अभिनंदन करतोय कारण गेली कित्येक वर्ष सातत्याने यश प्राप्त करत करत आज जो टप्पा पार केलाय म्हणजे ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो त्याप्रकारे अनेक क्रीडा रसिक अनेक खेळाडू ज्या स्पर्धेची वाट पाहत असतात ती स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. गेली 3 ते 4 वर्ष झाली आम्ही सुद्धा वाट पाहतोय की 25 वर्ष कधी येईल आणि ते 25 वर्ष आज आपण 2024च्या माध्यमातून पाहतोय.
अनेक समालोचक गेली सातत्याने कितीतरी वर्ष, म्हणजे 17 वर्ष, मला कैलास पाटील 18 वर्ष झाली त्या स्पर्धेमध्ये. त्याच्या आधी तुकाराम मांगेला, शांताराम घरत यांचा आवाज आपण गेली कित्येक वर्ष ऐकतोय. त्यानंतर धनंजय पाटील, त्यानंतर भरत मोरे, जहीर बाय, असे अनेक नामवंत समालोचक या स्पर्धेला लाभले गेलेले आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर चिराग मेहर यांचा सुद्धा आवाज या मैदानांनी पाहिला आहे. प्रमोद प्रशांत घरत, प्रशांत आदवडे सर यांचा सुद्धा आवाज या मैदानांनी भरपूर वेळा ऐकला आहे. आणि असे दिग्गज समालोचक आपण पाहत असतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 23 धावा. प्रशांत आदवडे सर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. रमेश मांगेला, हो कोण विसरणार आहे. यावेळी बघा पुन्हा एकदा रमेश मांगेला यांचं सुद्धा योगदान खूप महत्त्वाचं आहे. सॉरी रमेश मांगेला, नक्कीच थोडंसं काही चुका होत असतात, कारण मी सुद्धा एक क्रिकेट कॉमेंटेटर आहे. चला ठीक आहे, सामन्याकडे जाऊया. धावसंख्या 23 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा योगेश घरत, कधी कधी आपण त्यांना सुद्धा समर्थन करताना पाहिलंय. यावेळी बघा चेंडूला फिरवलाय, चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. आता धावसंख्या 29 धावा आपण बघितलं तर वेगवान फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणजे आपण राकेश प्रभू याला नेहमी पाहिलंय. आज तोच क्लास, तो दर्जा मात्र यावेळी मैदानावरती दाखवत असताना तर आपण बघितलं तर कासार वडवली हा संघ जातोय. त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये आलात, तुम्ही चांगला खेळ दाखवला. अयुबसारखे खेळाडू आपण पाहिले, त्यांचा पुन्हा एकदा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 29 धावा, 2.2चा खेळ झालाय. गोलंदाजीसाठी आलाय हरेश. साकी ॲड्स हा संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली. आणि बघा ज्या प्रकारचे तुम्ही चांगले क्रिकेटर ह्यासाठी असतात की तुम्ही प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळू शकत नाही आहेत. ज्यावेळी चांगला चेंडू पडतो त्यावेळी त्याचा सन्मान केला जातोय, आणि ज्यावेळी खराब चेंडू असतो त्यावेळी राकेश प्रभू नक्कीच त्या चेंडूचा समाचार घेत असतो. धावसंख्या आपण बघितले तर 30 धावा. आता मात्र इकडे बघितलं तर समोरचा संघ युवा उमरोळी संघाला मात्र कमबॅक करावा लागेल, कारण कमबॅक केलं तरच तुम्ही सामन्यामध्ये राहू शकता. धावा वेगाने होत आहेत, त्या धावावरती कुठेतरी आपण बघितलं तर नियंत्रण करावं लागेल. आणि गोलंदाज आहे तो म्हणजे हर्ष. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना आपण बघतोय हर्षला. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर लँड होतोय चेंडू. विकेट किपर आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा. धावसंख्येत 1 ने भर. एक धाव करून आपण बघितलं तर आपलं लक्ष आपण गाठू शकतो, आणि ते गाठण्यासाठीच पुरेपूर प्रयत्न यापुढे दोन्ही संघ करतील याबद्दल काही दुमत नाही आहे. कारण यातला आणखी जर एक संघ जिंकला तर पुढच्या फेरीसाठी मात्र प्राप्त होणार आहे, त्या क्वालिफाय होणार आहे. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी संधी नाही आहे. चांगला चेंडू आपण बघितला तर यावेळी गोलंदाज हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2.4चा खेळ झाला. 31 धावा धापलकावरती आहे. 6 षटकांचं क्रिकेट आपण पाहतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रेझेंट NCC कप 2024 आणि 25 पर्व आपण पाहतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा, क्रिकेटचा महासंग्राम. पुन्हा एकदा यावेळी बघितला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू क्लिअर होईल का? हो, यावेळी बघितला सरळ प्रॉव्हेलियन यांच्या दिशेने चेंडू झालाय 6 धावांसाठी फरार. धावा मिळतील षटकार. चेंडूवरती केला हमला आणि चेंडू नाही थांबला. फिफ्टी 59 डावा आपण बघितलं तर स्कोरबोर्ड वरती आहे. षटक क्रमांक आपण बघितलं तर मार्गस्थ आहे 4थं.
सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती आपण बघितलं तर ज्या प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडून धावांचं मोठं लक्ष मात्र नक्कीच ठेवलं जाणार आहे. युवा उमरोळी या संघावरती यावेळी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न, चेंडू बघायचा हवा येत आहे आणि खेळाडू पोचत नाहीये, मात्र प्रयत्न केले होते, सिंगल पूर्ण केली आणि सिंगलच्या साह्याने आपण बघितलं एक धाव राकेश प्रभू यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना धावसंख्या 60 धावा, षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. दोन बलाढ्य संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते कारण आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे. बाहेरील एक गाव एक संघाच्या माध्यमातून क्रिकेट आपण पाहतोय आणि एक दर्जेदार गुणवत्ता साध्य असलेली स्पर्धा आपण पाहतोय. सध्याच्या घडीला सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, खेळाडू नाहीये, चेंडू सरळ गेलाय, VIP स्टँडच्या दिशेने आलाय, दणदणीत षटकार. चार षटकांच्या खेळाची समाप्ती होत असताना आपण बघितलं 4 षटकानंतर सलामीची जोडी आपण बघितले तर धावसंख्या पोचली 66 धावांवरती. जबरदस्त आक्रमण केलंय एका साईडनी राकेशनी, एका साईडनी अभिजितनी. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितलं तर 66 धावा आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीचं क्रिकेट आहे नक्कीच अजूनही आपण बघितलं 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 66 धावा मैदानावरती, दोन्ही सलामीचे फलंदाज, एका साईडला आपण साकी ॲड्स हा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या साईडला आपण बघितला युवा उमराळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये ही लढत पाहिजे. दुसऱ्या फेरीचे सामने आपण सध्याच्या घडीला पाहतोय. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन असलेली एक जबरदस्त स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. NCC कप 2024. नवीन गोलंदाज मैदानावरती हर्ष. यावेळी हर्षला कमबॅक करावा लागेल, दबाव तर असणार आहे यावेळी आपण बघितलं तर गोलंदाजावरती, कारण एक खेळाडू पॉइंटला आहे, मिड ऑफला आपण बघितलं तर एक खेळाडू आहे, फाईन लेगला खेळाडू लावलाय, एक स्लीप सुद्धा लावली गेली आहे आणि मिड विकेट रिझनमध्ये सुद्धा आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. हर्ष आमच्या समोरच्या एंडकडून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र असफल. चेंडू पायावरती आदळलाय, सिंगल मात्र पूर्ण केली गेले. लेग बायच्या रूपाने एक धाव आणि लेग बायच्या रूपाने धावा आपण बघितला 67 धावा यावरती स्कोरबोर्ड वरती. हर्षला याच पद्धतीने चेंडू हाताळावे लागतील. दर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल, मोठे फटक्यासाठी थांबवावं लागेल, थोडासा दबाव टाकावा लागेल फलंदाजांवरती, तर आणि तरच मात्र धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो. यावेळी फुलटॉसची पुन्हा एकदा आपण बघितला, कव्हरच्या वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र पूर्ण केले. सिंगलच्या साह्याने एक धाव मात्र पूर्ण होते. चांगली गोलंदाजी आता मात्र शेवटच्या क्षणाला हाताळतोय. मात्र आपण बघितलं 2 फलंदाज अतिशय सेट आहेत, सलामीला आलेत दोन्ही खेळाडू आणि मात्र जबरदस्त फलंदाजी. राकेश प्रभू 26 वरती खेळतोय तर अभिजित आपण बघितला 38 धावा, 34 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. हा चेंडू आपण बघितला तर खूप बाहेर आणि नोचा इशारा सुद्धा आलाय पंचांकडून. यावेळी बघितलं तर फ्री हिट. जो चेंडू हवा होता तो चेंडू मात्र यावेळी फलंदाजाला मिळतोय, कारण चेंडू आहे फ्री हिट, फलंदाजी होईल सुपर हिट. पाहावी लागेल मात्र या चेंडूवरती काय होतंय, काय घडतंय. यावेळी चेंडू आपण बघितला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूचा मारा होता. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील, वाईटचा इशारा. आणि धावा जर आपण पाहिल्या सध्याच्या घडीला तर 70 धावा या पाहायला मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. साकी ॲड्सचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघतोय एका साईडला युवा उमरळी हा संघ संघर्ष करतोय. जे नेट मध्ये आहेत त्यांनी प्लीज बाहेर जायचंय. हा चेंडू आपण बघितला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूचा मारा, वारंवार खराब गोलंदाजी पाहायला मिळते. आधीच आपण बघितलं तर धावा जास्त झाल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते हरीश या गोलंदाजाकडून. संध्याकाळचं सत्र आपण बघितलं, थोडीशी हलकीशी हवा मैदानावरती,
NCC ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित ही एक भव्य स्पर्धा आपण सध्याच्या घडीला अनुभवतोय. पुन्हा एकदा चेंडू यावेळी बघितलं तर थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर राकेश प्रभू आपण बघितलं तर बाहेरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटी चेंडू आणि बॅटचा काही संगम नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या 71 धावा. यावेळी पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती चेंडू, मात्र आपण बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. टू 72 धावा मात्र आपण बघितलं तर स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या आहेत. मोठ्या धावसंख्येचं लक्ष मात्र गाठलं जाईल असं वाटतंय सध्याच्या घडीला. पण क्रिकेटमध्ये आपण बघितलं काही सांगू शकत नाहीये. ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत झालाय, पॉझिटिव्ह क्रिकेट मात्र खेळलाय फलंदाजी करणारा संघ. अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. हा चेंडू आपण बघितला आणखीन ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळी मात्र बघितलं चेंडूनी बघितलं तर उंची जास्त लांबी कमी गाठले आणि यामुळे गडी बाद होते. राकेश प्रभूचा पहिला झटका, यावेळी मात्र पहिला मोरा बाद होत असताना आपण पाहतोय साकी ऍड्स या संघाचा. राकेश प्रभू आपण बघितलं तर आपल्या संघासाठी वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 26 धावांची एक चांगली इनिंग खेळून मात्र माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. कुठला संघ मैदानावरती कुठला नवीन फलंदाज जातोय ते आता पाहायचंय. चांगला झेल मात्र पकडला गेला, आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतायत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. नक्कीच आपण बघितलं तर मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न राकेश प्रभू यांचा मात्र शेवटच्या क्षणाला चुकला गेला आणि चांगला झेल मात्र पकडला गेला. गडी बाद झाला नंबर 1 1 क्रमांकाचा. धावसंख्या 72 धावा. 4.4चा खेळ झालाय. अजून इथून आपण बघितलं तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल यासाठी पाहत राहा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रेझेंट NCC कप पर्व 25व आणि 25व्या पर्वातील आजचा आपण जर दिवस पाहिला तर 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेचा. धावसंख्या आपण बघितली तर 72 धावा आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळाल्या. 72 रन्स. एक गडी मात्र बाद झालाय. अजूनही आपण बघितलं इथून 8 चेंडूचा खेळ. हर्ष काय करेल, कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण येणारे 2 चेंडू अजूनही खूप महत्त्वाचे असणार आहेत. नवीन फलंदाज यज्ञेश. फुलटॉस चेंडू आणि यावेळी फुलटॉस चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. काय फटका होता आपण बघू. चेंडू फुलटॉस होता. त्या चेंडू फुलटॉसला मिड विकेट मध्ये पाठवून दिलं. 6 धाबांसाठी या 6 धावा ऍड होतील आणि धावसंख्या आपण बघितली तर 78 धावा मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मोठा फटका आलाय. अभिजित केनी हा फलंदाज मैदानावरती 14 चेंडू 38 धावांची आतापर्यंत खेळी केली त्यांनी आपल्या संघासाठी आणि त्याच खेळीच्या माध्यमातून धावसंख्या 78 78. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. हो यावेळी बघायचं. हॅलो बघा ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र केला. शेवटच्या अंतिम क्षणाला झेल सुटला. मात्र प्रयत्न चांगले होते. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 79 धावा 1 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण सध्याच्या घडीला आपण बघतोय. साकी ऍड्स हा संघ आपण पाहतोय. एका साईडला युवा उमराळी आपण बघितलं तर आतापर्यंत 3 ते 4 गोलंदाज खूप महागडे पडलेत. ज्या प्रकारे धावा ठोकल्या गेल्या. हर्ष याच्या गोलंदाजीवर 2 षटकात 32 धावा कुठल्या गेल्या आणि अशा प्रकारचा तर एन मोमेंटला जर तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास डाऊन झाला तर या धावा येणार आहेत, परंतु या रोखाव्या हव्या. शेवटच्या 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 79 79.
एक गडी बाद आपण बघतो अशा प्रकारचा सामना मात्र पाहिल का, कारण आतापर्यंत या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात त्या महत्त्वपूर्ण असणार आहे. तर 6 षटकांचं हे क्रिकेट आहे. 5 षटक आतापर्यंत पूर्ण झाले आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय नवीन गोलंदाज दीपेश. क्षेत्ररक्षण बघा पुन्हा एकदा फाईन लेगला खेळाडू, स्लिपमध्ये खेळाडू, पॉईंटला आहे, कव्हर पॉईंटला खेळाडू आहे. यावेळी बघा आपण पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचे मनसुबे होते, परंतु बघितलं तर चेंडू जातोय 1 धावांसाठी मिड विकेट मध्ये आणि एका धावेने धावा पूर्ण होतात 80. येणारे चेंडूचा खेळ आहे 5 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत त्यावरून माहीत पडेल की समोरच्या संघाला किती टार्गेट दिलं जाईल. कमीत कमी धावेत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे, पण ते 5 चेंडू कमी निर्णायक आहे. त्याच्या समोर अभिजित आहे ज्यांनी 38 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी केल्यात. यावेळी चेंडू बघितला, शॉर्ट पिच चेंडू होता, लेगच्या दिशेने चेंडूला फिरवून दिलाय, लॉंग लेगच्या दिशेने आला चौकार. 4. चौकार 4 धावा आपण बघितलं तर वेगाने आल्या. 42 धावांवरती आतापर्यंत वैयक्तिक 15 चेंडूचा सामना केला. यावेळी बघितला तर पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहे आणि यावेळी चुकी होत नाहीये, चुकीला माफी सुद्धा नाहीये. गडी बाद होतोय 84 रन्स, 2 गडी बाद अशा प्रकारचं आपण बघितलं तर साकी ॲडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी मात्र अभिजित केणे यांनी 42 धावा, 16 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी. षटकार पाहिले तर 4, चौकार पाहिले तर 2. एक अप्रतिम खेळी आपल्या संघासाठी. ज्यावेळी आवश्यकता होती त्यावेळी मात्र ही फलंदाजी बहरली गेली. अभिजित हॅलो हॅलो नवीन फलंदाज मैदानावरती आपण बघितलं तर चितू निजाई हा फलंदाज मैदानावरती आलाय. शेवटच्या काही चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 84 धावा आपण स्कोरबोर्डवरती पाहतोय. 2 गडी बाद, 84 धावा. युवा उमरोळी या संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. पण येणारे काही चेंडू म्हणजे येणारे काही 3 चेंडूचा खेळ अजूनही आपण बघितलं तर बाकी आहे. 3 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल यासाठी पाहत राहा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण बघतोय. गेली 4 दिवस या स्पर्धेला पाहायला मिळतोय. चर्चा तर भरपूर आहे या स्पर्धेची. यावेळी बघा पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला खेळलाय, सिंगल मात्र पूर्ण केले. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा बघितल्या तर 84 धावा, स्कोरबोर्ड 85 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर पॉईंट 4चा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण आहे. दीपेशने मात्र आपण बघितलं आतापर्यंत एक टिचून मारा केलाय, शेवटच्या षटकामध्ये संधी दिलेली नाहीये. हो, ब्लॉकल चेंडू होता, खोदून काढलाय, चेंडू जाईल का. यावेळी बघितलं तर चांगला झेल शेवटच्या अंतिम क्षणाला टिपला गेलाय. खेळाडू होतोय बाद, विकेट होतोय पतन. शेवटचा चेंडूचा खेळ आपण बघितलं तर बाकी आहे. गडी बाद झालाय. चांगला फटका मात्र बघितला तर खेळला होता, ब्लॉकल चेंडू होता आणि त्या ब्लॉकल चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण सुंदर झेल यावेळी बघितलं तर आपण बघितला मिड ऑफ रिझनमध्ये पकडला गेला. गडी बाद झालाय क्रमांक 3चा. या इनिंग मधला शेवटचा चेंडू आता मात्र मार्गस्थ होणार आहे. जितू निजाई आणि तन्मय असे 2 फलंदाज मैदानावरती. 5.5चा खेळ झालाय. 85 रन्स, 85 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू यावेळी खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय, मात्र यावेळी बघितला चुकी होत नाहीये. मिड विकेट रिझनमध्ये पुन्हा एक होतोय मोठा गडी बाद आणि अशा प्रकारे इनिंग संपतंय. 85 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. 86 धावांचं एक मोठं आव्हान युवा उमरोळी संघासमोर ठेवलं गेलंय आणि त्या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल येणारा वेळ आणि काळ ठरवणार आहे.
85 धावा बघितलं तर पूर्ण झाल्या. 86 धावांचं आव्हान दिलं गेलं आहे. 86 धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल यासाठी आपल्याला थोडंसं वेळ थांबावं लागेल. ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण या मैदानावरती येऊया आणि सामन्याचा आनंद घेऊया. तोपर्यंत आपण यूट्यूबवरती पाहतोय DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा. पुन्हा एकदा आमचे दोन सहकारी समालोचक क्रिकेट एक्सपर्ट समालोचक तुकाराम मांगेला सर, गेली 17 वर्ष झाली सातत्याने या मैदानावरती साथ मिळते या समालोचकांची. अनेक समालोचक आपण या मैदानावर पाहिले. त्यातले दोन दिग्गज समालोचक झहीरभाई 24x7 मतलब 24x7 ज्या प्रकारचं आपण वर्णन करतो त्या प्रकारचं आपण बघितलं तर नेहमी आपल्यामध्ये अपडेट असणारे खेळाडू. क्रियांश 11 खारबाव आणि शिवान स्पोर्ट बोरशेती या दोन संघाच्या संघनायकाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुम्ही थोड्याच वेळात नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि लगेच आपण बघितलं तर या सामन्यातील दुसऱ्या इनिंगला सुद्धा सुरुवात होईल. आजच्या दिवसातील अजून आपण पाहिलं तर 2 सामने बाकी आहेत. संध्याकाळचं सत्र आपण बघणार आहोत आणि 5:21 झालेली आहेत. योगेश घरत यांना सुद्धा आपण पाहू शकतो फेममध्ये. त्यांचा सुद्धा आवाज या मैदानाने ऐकलाय. ज्या ज्यावेळी आवश्यकता होती त्या त्यावेळी योगेश घरत यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला या मैदानाने. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तर आपण जाऊया दुसऱ्या इनिंगसाठी आणि दुसऱ्या इनिंगमध्ये जोडले जातील दोन आमचे सहयोगी समालोचक. दर्पण तर दर्पण पाटील यांचा आवाज आपण आता ऐकणार आहोत. शरीर दोन्ही संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधार आपण विनंती करणे आपण टॉस साठी शिवान स्पोर्ट बोरशीद आणि तसंच किसान 11 खारबाव दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला पण विनंती करतो टॉस साठी या. चला टॉस साठी दोन्ही कर्णधार शिवान स्पोर्ट बोरशीद आणि तसंच खारबाव 11 दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे की टॉस साठी या. शिवानचा 11 खारबाव आपल्याला विनंती करतो टॉस साठी या. खारबावचे कर्णधार आलेला तर बोरशेत 11 कर्णधार आपल्याला विनंती आहे की टॉस साठी या. बोरशेत 11 कर्णधार धावा द्या मित्रांनो. एक मोठं आव्हान युवा उमरोली 11 या संघासमोर आपण पाहतोय. आता आपण आवाज ऐकत होतो विजय पाटील सर यांचा. एक सुंदर असे समालोचक गेल्या किती वर्ष या नारंगीला समालोचकांचा साथ भेटला आपण पाहतोय. विजय पाटील, तुकाराम मांगेला सरजी, कैलास पाटील, भरत मोरे सर, धनंजय पाटील, मी तुमच्यासमोर जाईल. अजून एक मित्र आमची समालोचन पेक्षामध्ये त्यांचा आवाज पण आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सामन्याला सुरुवात होते. नाणेफेकीचा कॉल दोन्ही संघामध्ये होतोय. जास्त काही विचारलं जाणार नाही, नुसता आपला निर्णय
हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. सर्व रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं मंचावर उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2024च्या या क्रिकेटच्या महासंग्राममध्ये रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना आज आपण पाहिलं तर वसई तालुक्याच्या बाहेर एक गाव एक संघ आमने सामने लढत असताना आपण पाहिले. त्यामधील काही रोमांचक सामने आपण आतापर्यंत बघितले होते. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आत्ता मात्र अवांतर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिले तर युवा उमरोळी आणि साकी एट्स गिवली यामधील होणारा हा सामना आहे. शहाऐंशी धावांचं आव्हान असताना युवा उमरोळी या संघातील निशांत आणि प्रणय याची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. पहिले चेंडूमध्ये आता मात्र फ्लिक केलेले चेंडू हे चेंडू निघून येतोय लॉंग क्षेत्रामध्ये. प्लेयर येईल तर त्या इथे फेकी होईपर्यंत 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. धावफलकावरती धावा आहेत त्या एकूण 8, माफ करा 10. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावफलकावरती एकूण धावा आहेत त्या 10. बिनागडी मोबदल्यामध्ये येणारे चेंडू असतील 24, माफ करा 30 चेंडूमध्ये 76 धावांची गरज असणार आहे युवा उमरोळी या संघासाठी. तर युवा उमरोळी संघाकडून 2 सलामवीर आपण सलाम करत असताना निशांत आणि प्रणय यांची जोडी बघतोय. त्यांना आक्रमक खेळी करणं गरजेचं असेल. ज्याप्रमाणे आपण मागच्या इनिंग बघितलं तर राकेश प्रभू आणि अभिजित यांची आक्रमक खेळी. अभिजित वैयक्तिक 16 चेंडू आणि 42 धावा करत असताना त्यानंतर राकेश प्रभू यांना पाहिलं तर 15 चेंडू आणि 26 धावांची आक्रमक खेळी आपल्याला बघायला मिळाली होती. त्याच्या जोरावरती त्यांनी 85 धावांचं मोठं आव्हान आपण युवा उमरोळी या संघापुढे उभं करताना पाहिलं होतं. आता बघितलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राकेश प्रभू यांना आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये त्यांनी आपली क्षमता जी आहे ती दाखवून दिली होती. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती ते सज्ज आहेत. येणारे चेंडू आहेत 30, त्यामध्ये 76 धावांची गरज असणार आहे. निशांत आणि प्रणय यांची जोडी स्ट्राईकवर. निशांत पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला पाठवायचा होता फाईन लेग क्षेत्रामध्ये परंतु चेंडू निघून जातोय शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये आणि एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय. शुक्रिया सर जी. फिर से सभी का वेलकम है, स्वागत है नारंगी ग्राम सभा नारंगी के जानिब से NCC ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं. दूसरी फेरी का ये पहला मुकाबला, इसके बाद दूसरी फेरी का दूसरा मुकाबला देखने जाएंगे. 2 मुकाबले अभी भी हमारे पास बैलेंसिंग है. एक लाजवाब मुकाबला. निशान अगली गेंद के तैयार. राकेश बाबू गेंदबाजी पर है. फुल टॉस गेंद स्वीप कर दी. गेंद स्क्वायर के क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक इनको फील किया जाएगा एक आसानी से पूरा कर जाएंगे निशान. जानते कि लचाई हुई गेंद थी, उसको स्वीप करते हुए गेंद को खेल दिया था. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के करीब बेहतरीन फील्डिंग का नजारा होता हुआ. अभी भी मंजिलें बहुत दूर हैं. बड़ा लक्ष्य है इस मैदान पर. 86 रनों का आपका रन संख्या 11 बनी है. 75 रनों का अभी भी लक्ष्य को पूरा करना है. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच आव्हान मोठं जरी आहे पण त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय प्रणय आणि निशांत यांच्या मार्फत. परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके आले तर त्या आव्हानापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो. आता मात्र बीमर हाताळला होता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पंच आमच्याकडे वळता येतं. अवांतर धावेचा इशारा, त्यासोबत एक अवांतर चौका सुद्धा मिळतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना रिप्ले मध्ये पाहिलं तर लेग कटर पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू हातातून निष्ठून सरळ यष्टीरक्षकाच्या वरतून चेंडू निघून गेला तर सीमारेषा पार. एक अवांतर धाव, 5 धावा ऍड होतील त्या स्कोअरबोर्डवरती. धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली आहे ती 16. 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा आहेत त्या 16 बिनगडच्या मोबदल्यामध्ये. राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. प्रणय स्ट्राईकवरती असताना आता मात्र पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलेला चेंडू होता. चेंडू निघून लॉंग ऑन रिझनमध्ये फेकी होईल तेव्हापर्यंत अजून 1 धाव अर्जित केली जाईल. पण पाहिलं तर एकेरी धैर्य धावांवरती भर दिला जातोय. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त कमी खेळण्याचा प्रयत्न करतील युवा उमरोळी जो संघ आहे तो. सही कहा सर जी. इस मैदान पर बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. एक तरफ निशांत तो एक तरफ प्रणय बल्लेबाजी के लिए हैं. निशांत वाडिल और प्रणय वाडिल एक बेहतरीन बल्लेबाज माने गए हैं. बल्लेबाजी का निशांत स्ट्राइक पर है. आउटसाइड पर खेलना चाहते बैट के टोन लगी गेंद इस वाले का फाइन लेग क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. एक बेहतरीन बल्लेबाजी मगर गेंदबाजी लाजवाब होती हुई राकेश प्रभु द्वारा. एक बीमर गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज.
मगर खिलाफ जवाब बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर बिखरना होगा, क्योंकि ये मैच आप दोनों टीमों के लिए अहम बनता हुआ नजर आ रहा है। सर जी, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच आपण पाहिलं तर ही मॅच जी आहे ती दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे आणि दोन्ही संघामध्ये ती क्षमता आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये ती क्षमता दाखवून देणं हे गरजेचं असेल. पण बघितलं तर प्रणय पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असताना आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू खाली येतोय, परंतु एक झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, झेल निसटला जातोय. यावेळी जीवदान मिळेल प्रणय याला. एक चांगली संधी होती, त्या संधीला प्राप्त करू शकले नाही क्षेत्ररक्षक साकी ॲड्स या संघाकडून. म्हणजे वारंवार चुका केल्या जातात, परंतु चुकांवर भर काढणं गरजेचं आहे, परंतु त्या चुकांचा परिणाम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दिसणार आहे. सही का सर जी, गलती हुई इस मैदान पर, खिलाड़ी फाइन लेके होती हुई नजर आई। कैच आसान सा था, मगर वहां पर प्रणय को जीवदान मिलता हुआ, जीवदान का कितना फायदा उठाएंगे ये तो आने वाला वक्त कहलाएगा। निशान स्ट्राइक पर अगली गेंद के अंदर तैयार, राकेश प्रभु गेंदबाजी पर है, राइट नंबर से गेंदबाजी, बल्लेबाजी में जलवा दिखाया। सुबह के क्षेत्र में 55 रन की पारी खेली थी। रिवर्स के अंदाज में खिलाड़ी को बीट करती हुई गेंद, टर्मन बॉडी लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। ओवर नंबर 2 का खेल समाप्त। रन संख्या की बात की जाए तो 23 रन बने बिना कोई नुकसान के। अभी भी बड़ा गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। पानी लेकर जाइए मैदान के अंदर। सभी हमारी जनता आप देख रहे हैं, आज संडे का दिन है। दोपहर के क्षेत्र के बाद तमाम जनताओं ने इस मैदान को घेर लिया। इस टूर्नामेंट की शोभा बढ़ती हुई नजर आ रही है। तमाम हमारे अतिथि मेहमान आकर इस टूर्नामेंट की शोभा बढ़ा रहे हैं। 4 चांद इस टूर्नामेंट को लग रहे हैं, क्योंकि इस टूर्नामेंट का नाम ही बड़ा है। नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी आयोजित आप देख रहे हैं एनसीसी ट्रॉफी 2024 का तरार, क्रिकेट का महासंग्राम महोत्सव चलता हुआ आज का चौथा दिन, और एक बेमिसाल है चौथा दिन आप देख रहे हैं, जो कि तमाम एक गाँव एक फॉर्मेट की टीमें बाहर से आई हैं और उनको दावत दी गई नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानिब से। निमंत्रित टीमें इस मैदान पर 8 टीमें आप देख रहे हैं, जिसमें से ये 2 टीमें अपने दूसरे फेरी का पहला मुकाबला खेलती हुई नजर आ रही है। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम। दाव संख्या 23, 24 गेंदे हैं और अभी भी मैच जीतने के लिए 63 रनों की दरकार है। आया है 24 में बनाने हैं 63, बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। बात की जाए तो 15.25 के रन रेट से बल्लेबाजी का जलवा करना होगा, बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा, क्योंकि ये शाम का समय है, ये नारंगी का मैदान है। ऐतिहासिक मैदान पर एनसीसी ट्रॉफी 2024 का तरार 25वां साल आप देख रहे हैं। सर जी, क्या कहना चाहेंगे? 24 गेंदे हैं, 63 रनों की दरकार है। नक्कीच आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आहेत, तर त्या 24 चेंडूमध्ये आपल्या आव्हानापर्यंत पोहोचावं लागेल. आणि आपण एवढ्या दिवसामध्ये जर आपण बघितलं ना, तर त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतो, परंतु त्या आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी त्याप्रमाणे प्रयत्न करणं गरजेचं असेल. आता मात्र प्रहार षटक आहे, पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू निघतोय पहिल्याच्या दिशेने सरळ, 6 धावांसाठी दमदार दर्जेदार षटकार. डीजे आपण पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका आलाय. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल ठरेल का? युवा ओमरोळी या संघासाठी येणारे अजून 5 चेंडू बाकी असतील या षटकामधील. पवन मार्गस्थ असताना या षटकात आपण बघतो युवा ओमरोळी 29 धावांचं आतापर्यंत धावफलकडे धावा लगावल्या गेल्या आहेत. निशांत आणि प्रणय यांची सलामवीरची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 86 धावांचा पाठलाग करत असताना युवा उमरोळी संघ. आता मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यापर्यंत एक अवांतर धाव प्राप्त होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 वरती. सही कहा सर जी, इस मैदान पर पवन गेंदबाजी करे, पहली गेंद पर एक सिक्सर आने के बाद प्रेशर बढ़ता हुआ नजर आया। दूसरी गेंद अवंतर हमने देखी है, व्हाइट का इशारा अंपायर द्वारा आया है, स्कोर में बढ़ती होता हुआ स्कोर जा पाता हुआ 30 रनों पर। अभी भी मंजिलें बहुत दूर है। अगली गेंद आउटसाइड मिड विकेट पर इस मैदान पर पवन इन द फायर, लाजवाब अपने के बल्ले से आता हुआ एक बेहतरीन सिक्सर। कमान डीजे।
क्या बेहतरीन बल्लेबाजी, ये जवाब मिल रहा है दोस्तों। काम आता ये एनसीसी ट्रॉफी था थरार अपन बात है। अब लाजवाब टीम की रंग संख्या 36 रनों पर जाती हुई, अभी भी 22 गेंदे 50 रनों की दरकार है। मंजिल अभी भी दूर है, गहरा अंधेरा है, मगर आने वाली ये 4 गेंदे दोनों टीमों के लिए विशेष गेंद होगी। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आपण पाहिलं तर पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं होतं आणि पहिल्याच 2 चेंडूवरती 2 फटके मोठे आलेले आहेत प्रणय याच्या बॅटमधून आपली आक्रमकता व्यक्त करताना. पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक केलाय, चेंडू निघून झाले स्वीपर क्षेत्रामध्ये. सरळ 6 धावांसाठी दमदार दर्जेदार षटकार. शुक्रिया डीजे। सही है, यहाँ पर डिस्को चलता हुआ। प्रणय इज अ फायर, घुटना देख तमाशा देख, रिप्ले आप देख सकते हैं। एक पैर को वहां पर जमीन पर विकेट पर रखाया और गेंद को फाइन लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार करते हुए पवन महंगे साबित हो रहे हैं। गेंदबाजी में बैकअप करना होगा वरना ये मैच थोड़ा सा आपसे दूर होता हुआ नजर आएगा। नक्कीच नक्कीच आपण पाहिलं तर प्रणय यांची आक्रमकता आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे उल्लेख केला गेला होता ना, तर पहिल्या इनिंगमध्ये ज्याप्रमाणे आक्रमक आपल्याला खेळी बघायला मिळाली होती त्या 2 फलंदाजाची, त्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. कारण आपलं लक्ष जर मोठं असलं तर त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असेल आणि आपण तोच प्रयत्न बघतोय प्रणय आणि निशांत याच्या मार्फत. आता समीकरण बदलते. 21 चेंडू असतील येणारे आणि 21 चेंडूमध्ये 44 धावांची गरज असणार आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच 3 चेंडूवरती षटकारांची हॅट्रिक लगावली जाते प्रणय यांच्या मार्फत. प्रणय याची आक्रमक खेळी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. युवा उमरोळी संघाकडून धावसंख्या लगावल्या जातात. एकूण धावा आहेत त्या 42, 2.3 चेंडूच्या षटकानंतर. चलिए थोड़ी देर के लिए खेल रुका है, मैदान पर चर्चा हो रही है, मगर चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा। लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। 21 गेंदे हैं, 44 रनों की दरकार है। बिग फाइट, बिग ब्रो लड़ा आप देख रहे हैं। एक तरफ युवा उमरोली टीम एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा दिखाती हुई पवन महंगे साबित हो रहे हैं। स्ट्राइक पर है प्रणय, अगली गेंद के तैयार। थोड़ा सा रन पे चुकते हुए डेड बॉल का इशारा अंपायर द्वारा है। पेशर है, पेशर वाला मुकाबला, पेशर में कोई बिगड़ता है तो कोई निकलता है। लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। 21-44 का मामला है। शॉर्ट गेंद पूल कर दिया, मिश्रा में गेंद हवा में, क्या बनेगा, मैच बनेगा। ले लिया पने की खेली को, लगा दिया वीरा। कमान डीजे। बीस गेंदे 44 की दरकार है। सर जी क्या कहना चाहेंगे? आप तो ये बार ब्रेक टू मिला है, मगर फिर से वापसी हो जाएगी गेंदबाजों द्वारा। नक्कीच नक्कीच आपण बघितलं तर पहिल्या 3 चेंडूवरती मोठे फटके आल्यानंतर स्वतःला कमबॅक करत असताना आपण बघतोय पवन यांच्या षटकामध्ये. पवन यांचे षटक आपण बघितलं तर पहिल्या 3 चेंडूवरती मोठे फटके आले होते, परंतु आता या चेंडूमध्ये आपण स्वतःला कमबॅक करताना बघतोय पवन साकी ॲट्स घेवली या संघाकडून. आता पहिलं तर समीकरण आहे 20 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण आहे. एकूण धावा आहेत त्या 42. पहिल्या गडी एक बाद झाला होता तो निशांत, माफ करा, प्रणय यांच्या मार्फत पहिला गडी बाद झाला होता. त्यांची आक्रमक खेळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली होती. कारण आपण बघितलं तर आव्हान मोठं होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना त्याला साजेशी अशी खेळी करणं गरजेचं होतं आणि तीच खेळी आपल्याला बघायला मिळाली आपल्याला पवन यांच्या मार्फत. पवन यांचा पुढचा चेंडू आता पुन्हा एकदा ऑफ करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू निघून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करते. पाठलाग केला जाईल का? एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा एक सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावांनी धावफलक सर्किल पुढे जाऊन पोहोचेल 44 वरती. 19 गेंदे हैं, अभी भी मुकाबला ऑन है। टीवी ऑन रखिए। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ बेहतरीन मुकाबला आप देखने जा रहे हैं। आने वाली तमाम गेंदें बेहतरीन होते हुए नजर आएगी। 19 गेंदे हैं। आउटसाइड खेले के बैट का किनारा लगा है कि नहीं, अंपायर कहलाएंगे, मगर अपील हुई है विकेट कीपर के दस्तानों में। वहां पर स्कोर लेग की उंगली उठी है और अंपायर ने कहा यस गॉन। बड़ा झटका आता हुआ चिम्मा
डीजे बेहतरीन बड़ा विकेट और चिन्मय इस गॉन होते हुए अब यहाँ पर समीकरण चेंज होता हुआ देखिए ऑन साइड खेलने के बैट का किनारा विकेट कीपर का सारा चिन्मय के खेल को लगता हुआ विराम और यहाँ पर दूसरा झटका लगता हुआ युवा इमरोली टीम के उम्मीदों को लगता हुआ ये दूसरा झटका। अभी भी मैच समीकरण चेंज होता हुआ नजर आया। 44 रन बने हैं, 18 गेंदे, 42 की दरकार है। अभी भी मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, मगर निशान जब तक है मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। मगर राकेश बाबू बैकअप करना जानते हैं, बेहतरीन खिलाड़ी है, गेंदबाज है, अनुभव है राकेश बाबू के पास, क्योंकि बड़ी बड़ी टीमों के लिए कर्णधार बन के भी उभरते हुए नजर आए। बेहतरीन बल्लेबाजी गेंदबाजी का जलवा किया है, मगर आज इस मैदान पर करना होगा। लाजवाब खेल का जलवा आपने दिखाया है, मगर गेंदबाजी में जलवे भी करने होंगे। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच आपण बघितलं आव्हान मोठं आहे, आव्हान लांब आहे, परंतु त्यापर्यंत नक्कीच प्रयत्न करावा लागेल. आपण पहिलं षटक पाहिलं होतं तर पहिल्या षटकामध्ये दिगंबर आले होते. दिगंबर यांच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले गेले होत्या. त्यानंतर राकेश प्रभू यांचं आपण षटक पाहिलं, त्यांच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर पवन यांच्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक ठरलं होतं. पुन्हा एकदा राकेश प्रभू गोलंदाजी मार्क होती. आतापर्यंत पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक केले, लॉंगांचा क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एक धाव अजूनही अर्जित केली जाईल. आपण पाहिलं तर युवा उमरोलीचे संघ आहे आणि त्यासमोर साकी ॲड्स गिवली हा संघ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू आहेत 17 चेंडूमध्ये 41 धावांची गरज असणार आहे. सही का सर जी, 17 गेंदे 41 रनों की दरकार है। राकेश प्रभु गेंदबाजी पर है, स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार, आउट साइड खेल दिया, गेंद फाइन लेग पर जा रही है। दिलीप का मामला है, लड़ना होगा, गेंद को रोकना होगा, मगर गेंद को रोक दिया है। 2 रन रोकने में नाकाम रहेंगे। तीसरे रन की मांग है, मगर मना किया। कॉलिंग अच्छी होनी चाहिए, यस नो वेट, ये कॉल टूटा आपका दिल टूट जाएगा। लड़ना होगा, पसीने गवाने पड़ेंगे। अब मुकाबला ऑन है, 16 गेंदे 39 रनों की दरकार है। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच अजूनही 39 धावांचं आव्हान असणार आहे. युवा उमरोळी या संघापुढे धावफलकावरती धावा पाहिल्या तर 47 धावां अजून धावफलकार लगावल्या गेल्या. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये निशांत आणि कल्पेश यांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. येणारे आहे चेंडू आहेत 16 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असणार आहे. राकेश प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील करत आहे. पंचांचं बोट हवेमध्ये, गडी बाद होतील तो कल्पेशच्या स्वरूपामध्ये. प्लेमध्ये बघतोय आखूड टप्प्याचा चेंडू होता, पडल्यानंतर उसळी प्राप्त केली गेली होती. त्यानंतर टॉपेज लागून चेंडू निघून गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेलचीच्या स्वरूपात गडी बाद झाला तो कल्पेशच्या. 2 चेंडूवरती 2 धावा करत त्यांनी आपला गडी गमावला होता तो उमरोळी या संघासाठी. आता पाहिलं तर धावफलकडी धावा आहेत त्या 47 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3.3 चेंडूच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 47. नव्याने गोलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. न्यू बैटर वैभव आए हैं मैदान पर। 15 गेंदे 39 की दरकार है। बड़ा मुकाबला है। राकेश प्रभु को विकेट प्राप्त हुआ है। बेहतरीन बैकअप करना जानते हैं, बड़ा खिलाड़ी है, बड़ा नाम है, बड़े मंच का बड़ा सितारा है। आउटसाइड खेलना चाहते हैं, गेंद उछाली, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। अब समीकरण हर गेंद पर चेंज होता हुआ नजर आएगा। लड़ना होगा, 14 गेंदे 39 रनों की दरकार है। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता आणि चेंडू निघून गेला तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू हाताळला गेला बॅक टू बॅक, कारण तिसऱ्या चेंडूवरती एक गडी प्राप्त झाला होता तो राकेश प्रभू यांना. राकेश प्रभूमध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता आता मैदानाच्या आतमध्ये दाखवून देता येतं. आता मात्र थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच आमच्याकडे वळतील, परंतु एक धाव अर्जित केली जाईल. धावफलक ती धावा एकूण 48. सही का सर जी, लेग स्टंप पर गेंद थी, सीव करना चाहते थे, मगर बैट का किनारा लगा था। गेंद शॉर्ट फाइन लेग का क्षेत्र में जाती हुई। अब 13 गेंदे हैं, 38 रनों की दरकार है। ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष गेंद होगी। राकेश प्रभु एक तरफ है तो गेंदबाजी पर बल्लेबाजी की बात की जाए तो निशान है। अभी तक लड़ रहे अपने टीम के और लड़ना होगा। 7 गेंदे 9 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। एक साझेदारी जोनी होगी। मैच ऑन है, टीवी ऑन रखी है, मुकाबला ऑन होता हुआ नजर आएगा। ये नारंगी का मैदान है। 13 गेंदे 38 की दरकार है। 13 चेंडू 38 धावा, 13 चेंडू, हे समीकरण आके आता हुआ हमारे सामने। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच अजून येणारे 13 चेंडू आहेत. 13 चेंडूमध्ये 38 धावांची गरज असणार आहे. पहिला तर प्रयत्न करावा लागेल. आव्हान जरी मोठं असलं परंतु
समोरचा संघ लढला होता त्यासाठी आपल्याला सुद्धा लढावं लागणार आहे. जर विजय प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असेल आणि महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. जर या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन केलं, चांगला खेळ केला तर आपण नक्कीच पुढच्या फेरीत आपला सामना, आपली मॅच जिंकू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न हा नक्कीच करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राकेश प्रभू तयार, निशांत आहेत स्ट्राईकवरती. आता मात्र पुन्हा एकदा गुड लेंथवरून जे चेंडू प्रयत्न हाताळला गेला होता, चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि अजून एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय. षटकाची समाप्ती. धाव फलकावर एकूण धावा आहेत त्या 48. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये देऊया एकदा पुन्हा डिझेल संधी आणि पुन्हा वळूया एका ब्रेक नंतर. धन्यवाद सभी का आए हुए तमाम खिलाड़ी, तमाम जनताओं का हार्दिक हार्दिक स्वागत है। एनसीसी ट्रॉफी 2024 12 गेंदे 38 रनों की दरकार है। 19 के रन से बल्लेबाजी करनी होगी। हर ओवर में 3 विकेट शॉट लगाने होंगे, मगर बल्लेबाज कर पाएंगे, गेंदबाज करने देंगे। आने वाला समय तय करेगा, मगर एक बड़ा मुकाबला युवा उमरोली टीम के लिए बल्लेबाजी का जलवा बिगड़ना होगा। इस मैदान पर रुकना होगा तो पहली गेंद को फ्लिक करना चाहते थे राकेश बाबू ने, बेहतरीन गेंद को फेंक किया, चौड़ा किया, मगर बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद है। लाजवाब बल्लेबाजी का जलवा, अंपायर का निर्णय आना बाकी रहेगा। लेग बाई का इशारा आता हुआ 11 गेंदे हैं, 37 रनों की दरकार है। हर गेंद पर समीकरण चेंज होगा, हर गेंद पर दिल की धड़कनें तेज होती हुई मुकाबला नजर आएगा। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांमध्ये ती क्षमता आहे, परंतु क्षमता या मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी दाखवून देणं गरजेचं असेल, कारण प्रत्येकाला संधी मिळत नसते आणि संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोडणं गरजेचं असतं. बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दिगंबर गोलंदाजी मार्क होते असताना पहिलाच चेंडू पायावरती आदळून शॉर्ट लेगच्या दिशेने निघून गेला होता. त्यावेळेला धावचीची संधी होती, परंतु पंच त्यांची अपील फेटाळून लावतात आणि धावफलकडे धावा लागल्या त्या 49. पुन्हा एकदा निशांत स्ट्राईकवरती असताना त्याच्या वर जबाबदारी असेल युवा उमरोळी या संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला पाठवून दिलं फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करेल पण चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार, दमदार चौकार. चलिए अब 10 गेंदे 33 रनों की दरकार है। बेहतरीन चौका आता हुआ फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, ये लड़ना होगा क्योंकि दोस्तों यहां पर मुकाबला बड़ा है। दिगंबर गेंदबाजी पर है, शॉर्ट गेंदी पुल करना चाहते थे, अपील हुई अंपायर के पास, देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर राकेश बाबू के हाथों में जाकर छुपती हुई। हर गेंद पर समीकरण चेंज होता हुआ 9 गेंदे 33 की दरकार है। आने वाली 3 गेंदे 1 से 2 बड़े शॉट इस मैच में वापसी हो जाएगी वह उमरोली टीम की, मगर कर पाएंगे, गेंदबाज करने देंगे, आने वाला समय तय करेगा। 9 चेंडू 33 धावांचं आव्हान है। दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाई है। बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग ब्लो आप देख रहे हैं। कौन सी टीम क्वार्टर फाइनल में प्रवेश कर जाएगी, कौन यहाँ पर आगे जाएगा, लड़ना होगा, झगड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच दोन्ही संघासाठी महत्त्वाचे चेंडू असतील 3 चेंडू येणारे, 3 चेंडू महत्त्वाचे असणार आहेत, कारण युवा उमरोळी संघ प्रयत्न करेल की जास्तीत जास्त मोठे फटके घेण्याचा प्रयत्न केला जाईल या 3 चेंडूमध्ये. दिगंबर पुन्हा एकदा, आता मात्र यावेळेला ऑफ्टूमच्या बाहेर चेंडू होता, चेंडूला पाठवून दिलाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे, क्षेत्ररक्षण केले तोपर्यंत 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, युवा उमरोळी वर्सेस साकी ॲट्स गिवली यामधील होणारा सामना. येणारे 8 चेंडू आहे आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असणार आहे ते युवा उमरोळी या संघासाठी. सही कहा सर जी, 8 गेंदे 31 रनों की दरकार है। अभी भी मुकाबला ऑन है, लंबा है, मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। मगर कहते हैं ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए। अगली गेंद निशान के लिए आदि भी स्ट्रेट ड्राइव खेल दिया, लॉन्ग ऑफ पर गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे है, मगर उनकी हवा के बाहर गेंद सी मारे का बार षटकार।
वादळीचे आपण पाहिलं तर निशांती यांच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर सरळ पॅव्हलियनच्या दिशेने एक मोठा फटका आला. मच निडेड षटकार आपण पाहिला, ज्या षटकाराची आपण वारंवार उल्लेख करत होतो. मोठ्या फटक्याची गरज होती, तो मोठा फटका आलाय निशांत यांच्या बॅटमधून. पाहिलं तर 12 चेंडू आणि 21 धावा वैयक्तिक धावा करत असताना निशांत मैदानाच्या आतमध्ये अजूनही तयार आहे. युवा उमरळी संघाकडून फलंदाजी करत असताना येणारे चेंडू आहेत ते 7-25 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला, चेंडू निघून येतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल टीमला जाईल का आणि उत्तम झेल यशस्वी झेल टीमला जातोय साकी ॲट्स किवली संघाकडून. बघितलं तर निशांत यांची फलंदाजी बघितली, 21 धावांचं त्यांचं योगदान होतं युवा उमरोळी या संघासाठी. अजूनही 25 धावांची गरज असणार आहे. बोरशेत 11 टीम आपला निर्णय सांगायचा. आपण टॉस जिंकलेला आहात. बोरशेत 11 टीम कर्णधार. बोरशेत की टीम आपल्याला विनंती करतो का आपण अपना निर्णय सांगा. 6 गेंदे 25 रनों की दरकार है. धाव संख्या 61 होते. आपण पाहत आहे 6 चेंडू 25 धावा. मैच बन सकता है, बल्लेबाज क्षमता लेकर आए हैं. मैंने पहले कहा था ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. और क्या बेहतरीन सिक्सर हमें देखने को मिला था. चलिए यहाँ पर खारबो टीम आपको फील्डिंग करनी है, जवाब देना होगा. लाजवाब मुकाबला इसके बाद भी हम देखेंगे दोनों टीमों के द्वारा. और फिर से जिन्होंने जुड़कर 17 साल में एक बेहतरीन समालोचन किया है, तुकाराम सर जी और विजय पाटिल, ये जोड़ी भी आएगी कॉम बॉक्स में. उस मैच की जब शुरुआत होगी. अब 6 गेंदे 25 की दरकार है. वक्त जा रहा है, मगर किसके लिए अच्छा किसके लिए बुरा. चलिए फील्डिंग लगाने होगी. जास्त वेळ जाऊ देऊ नका मित्रांनो, मगर हर चीज वक्त पर तय होने चाहिए, वरना वक्त तय करे आपका क्या करना है. क्योंकि चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. लड़ना होगा. 6 गेंदे 25 की दरकार है. दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाई. चिराग गेंदबाजी पर आए हैं. पहली गेंद जड़ में थी, ड्राइव कर दिया. गेंद आउटसाइड मिड विकेट पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. 5 चेंडू 24 धावांची गरज है. अजूनही सामना होना है. टीवी ऑन ठेवा. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ. एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार क्रिकेट का महासंग्राम है. क्योंकि आज का 14वां दिन है, कल आने वाला 5वां, अभी भी 5 दिन है इस टूर्नामेंट के महासंग्राम के लिए. आउटसाइड पर जवाब मिलेगा. गेंद हवा में है. खिलाड़ी इस गेंद को नहीं रोक पाएंगे. गेंद बाय बाय टाटा. 6 रनों के लिए फरार. कमान दीजिए. पाहिलं तर सुशांत यांच्या बॅटमधून खणखणीत दर्जेदार दमदार मच निडेड षटकार आला. 4-18चा मॅच आहे. 4-18चा मॅच आहे. मॅच ऑन आहे, मॅच हिट आहे. आपण बघितलं तर शक्य आहे या मैदानावरती, पण ते शक्य करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न बघतोय आपण सुशांत यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती 4 चेंडू 18 धावांचे. पुन्हा त्या चेंडूला पाठवून दिलाय मिडविकेटच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी दमदार दर्जेदार षटकार. डीजे आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना प्रेक्षकांना आलेल्या पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत है. ये क्रिकेट का खेल है, ये नारंगी का मैदान है. इसने इतिहास रचा, इतिहास को तोड़ा भी है. 24वां साल 25वां साल आप देख रहे हैं. 2024 का थरार आप देख रहे हैं. एनसीसी ट्रॉफी 2024 लाजवाब है. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना दोता टाळ्या वाजवा. दोन्ही संघासाठी काय सामना रंगतोय. ये क्रिकेट का खेल है, कभी खुशी तो कभी गम है. फुट टॉस गेंद जमीन शेर करते आउटसाइड मिड विकेट पर है, मगर गेंद सीमा रेखा के बाहर. चौकार. कम ऑन डीजे.
चेंडू 8 धावांची गरज है सर जी। ये मैच है, ये क्रिकेट का मैदान है। यहाँ पर आप पता चलेगा इस मैदान पर लाजवाब मुकाबला, क्योंकि हम जानते हैं ना ये मैदान ने पलटवार लीके हैं। और तुकाराम सर जी हो, विजय पाटिल हो, कैलाश पाटिल हो, आप हो, इस मैदान पर कल भी हमने देखा है मैच का। आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच नक्कीच सुशांतची आक्रमकता आपल्याला बघायला मिळते। एक संघ हा सामना हरणार, एक संघ हा सामना जिंकणार आहे, परंतु हा सामना जो ना तो प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकणार आहे। बघितलं तर सुशांत यांची आक्रमकता, 3 चेंडूचा खेळ खेळलेला आहे, 16 धावा फटकवलेल्या आहेत। येणारे 2 चेंडू आहेत, 2-8चा मॅच आहे, अजूनही शक्य आहे, करू शकतो, मी करू शकतो, त्यासाठी प्रयत्न नक्कीच करावा लागेल। युवा उमरळी संघाकडून खेळत असताना सुशांत यांची आक्रमकता आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय। 78 धावा फलकात लगावला गेला असताना 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता, पुन्हा एकदा सज्ज। आता मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, मात्र धावचीच्या स्वरूपात गडी करण्याचा बाद करण्याची संधी एकदा प्राप्त होते, ती साकी ॲड्स या संघासाठी। डीजे एक चेंडू 7 धावांची गरज है, कंपल्सरी चेस है, मगर डीजे ऑपरेटर मिस्टिक वाला गाना बजा सकते हैं। गेंदबाज से मिस्टिक वाला गाना बजा तो फिर तकलीफ हो जाएगी। मगर प्रेक्षकांनो, दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा। काय सामना रखतोय एनसीसी ट्रॉफी 2024 मध्ये। ये है क्रिकेट का महासंग्राम, ये है एनसीसी ट्रॉफी का थरार। 25वां वर्ष अपन बात है, इसे तो नारंगी का मैदान का इतिहास है ना दोस्तों। अभी तक लाजवाब मुकाबले हमने देखे हैं और लगातार कोई भी चैंपियन बनने के लिए खड़ा नहीं हुआ है। ये नारंगी का इतिहास है। 2024 का थरार क्रिकेट का महासंग्राम है और पैसा वसूल मुकाबले हो रहे हैं। वो ग्रामीण का खेल देखा, आज यहाँ पर शेर का खेल देख रहे हैं। युवा खिलाड़ी है, लाजवाब सितारे आए हैं, लड़ना है, पसीने गंवाने हैं। एक चेंडू 7 धावांची गरज है, दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा। यहाँ पर कंपल्सरी चेज है, मगर मिस्टिक वाला गाना गेंदबाजों से नहीं बनना चाहिए। अच्छी गेंदबाजी, बैकअप किया है, मुकाबला जीत लिया गया है, मगर वाकई में लाजवाब बल्लेबाजी। युवा उम्र टीम, आपने बेहतरीन खेल खेला, इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका बहुत बहुत आभार। हम चलेंगे थोड़ी देर के बाद मैन ऑफ मैच के लिए और नए मुकाबले की शुरुआत होगी। तो 2 कॉम बॉक्स में नई आवाज लेकर आएंगे, एक तरफ विजय पाटिल, अनारा का बुलंद आवाज, तो एक ही इसी परिषद का एक बुलंद आवाज, वो है हमारे सभी के चेते लालडे समालोचक तुकाराम मांगेला सर। मॅच पाहिला साकी ॲड्स गिवली वर्सेस युवा उमरळी या संघामध्ये। मॅच समरी पाहिली तर अभिजित गणे यांच्या बॅटमधून पहिले 16 धावा 42 धावा आल्या होत्या, 16 चेंडू त्यांनी खेळ केला होता। त्यानंतर राकेश प्रभू यांच्या बॅटमधून 15 चेंडू आणि 26 धावांची खेळी आपण पाहिली गेली होती। त्यालाच सामोरं जात असताना प्रणय यांच्या बॅटमधून 12 चेंडूवरती 27 धावांची खेळी आपण पाहिली होती। त्यानंतर निशांत यांच्या बॅटमधून 13 चेंडू 21 धावांची एक चांगली आक्रमक खेळी आपल्याला बघायला मिळाली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूवरती एक मोठे फटके आल्यानंतर